सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन। नमस्कार, मी पूनम। न्यूज 24 सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत। पाहूयात राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिनमध्ये। तालुक्यातील ग्रामीण रुग्णालय येथे राज्याचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त रुग्णांना फळ वाटप करण्यात आले। यावेळी माजी खासदार तथा शिवसेना संपर्क प्रमुख सुरेशराव जाधव, जिल्हा प्रमुख माधवराव कदम, विधानसभा प्रमुख चंद्रकांत सूर्यवंशी, शहर प्रमुख ताहेरका पठाण, उपशहर प्रमुख शेख शफीक बोबडे साहेब, भारत पौळ, ज्ञानेश्वर पौळ, सुदाम पौळ सर्व शिवसैनिक उपस्थित होते। भरधाव अज्ञात वाहनानं बाईकला धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात बाईक स्वार जागीच ठार झाल्याची घटना पुसंद मार्गावरील जाग माथ्याजवळ घडली आहे। या अपघातामध्ये ठार झालेल्या अनोळखी व्यक्तीची ओळख पटविण्याचा अज्ञात वाहन चालकांचा शोध वाशिम ग्रामीण पोलीस घेत आहे। या अपघातामध्ये बाईकचं मोठं नुकसान झालं आहे। वाशिम जिल्ह्यात हवामानाचा बदल झाला असून पाऊस पडण्याची शक्यता आहे। वाशिम जिल्ह्यात रब्बीचा हरभरा 81,147 हेक्टरवर तर गहू 36,252 हेक्टरवर पेरण्यात आला आहे। जिल्ह्यात निर्माण झालेल्या ढगाळ वातावरणामुळे हरभरा पिकावर मोठ्या प्रमाणात घाटे अळीचा प्रादुर्भाव झाला असून गव्हाच्या उत्पादनात घट होण्याची भीती शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे। माझं नाव सुधाकर प्रल्हाद पूर्ण कामरगाव। यावर्षी खरीप हंगामामध्ये सोयाबीन, तूर, कपाशी गेल्यामुळे आम्ही आशा ठेवून रब्बी हंगामात गहू हरभरा पीक घेतलेले आहे। तरी हरभऱ्यावर आळी आलेली आहे, करपून गेलेला आहे। वातावरण बदलीमुळे गव्हाचे पण नुकसान झालेले आहे आणि शेतकरी मेटाकुटीस आलेला आहे। गव्हर्नमेंटने याची त्वरित पंचनामे करून काहीतरी मदत द्यावी अशी आमची कळकळीची विनंती आहे। वाशिममध्ये पालकमंत्री संजय राठोड मागील वर्षभरापासून जिल्ह्यातील मुख्य कार्यक्रमात सतत गैरहजर राहत असल्यानं राठोड यांना वाशिमच्या पालकत्वाचा विसर पडलाय की काय असा प्रश्न जनतेकडून विचारला जातोय। पालकमंत्री फक्त बंजारा समाजाच्या पोहरा देवीतील कार्यक्रमाला उपस्थित लावतात, जिल्ह्याच्या सीमेवरूनच जिल्ह्यात आढावा घेत असतात। जिल्हा मुख्यालयात येण्याचा मात्र त्यांना वावडा आहे। काल संध्याकाळी पालकमंत्र्यांच्या हस्ते जानता राजा महानाट्याचं उद्घाटन होणार होतं, मात्र पालकमंत्री आलेच नाही। त्यामुळे स्थानिक आमदार आणि अधिकाऱ्यांनी नाट्याचा प्रयोग सुरू केला। समृद्धी महामार्गावर होणाऱ्या अपघातांची मालिका सुरूच असून आज दुसऱ्या दिवशी संभाजीनगरचे दौलताबाद जवळ पुणे समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला आहे। या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे। रात्री 11 वाजेच्या सुमारास अपघात झाला असून कारने अवजड वाहनाला पाठीमागून धडक दिल्याने हा अपघात एवढा भीषण होता की कारच्या समोरील भाग अक्षरशः चक्काचूर झाला आहे। राहुल आनंद निकम, शिवाजी वामनराव थोरात आणि अण्णासाहेब रामनाव मोलोदे अशी मृतांची नाव असून सर्व छत्रपती संभाजीनगरचे रहिवासी आहेत। विशेष म्हणजे काल रात्री देखील वैजापूर जवळ समृद्धी महामार्गावर अपघात झाला होता आणि त्यात देखील तिघांचा मृत्यू झाला होता। सह्याद्री बुलेटिन मध्ये घेऊत एक छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची। न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचे पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात पुढील बातम्या। उपराजधानी नागपूर शहरात एका पाठोपाठ एक हत्याचे सत्र सुरूच असल्याचे चित्र दिसत आहे। फेब्रुवारीच्या पहिल्याच आठवड्यातील 5 दिवसात 4 खुनांच्या घटनेने शहर हादरलं आहे। त्यामुळे शहरातील गुन्हेगारी विश्वात कायदा आणि पोलिसांचा धाक संपला आहे का असा प्रश्न निमित्ताने उपस्थित होत आहे। शहरात वेगवेगळ्या हत्या सत्राचे उदाहरण ताजे असताना शहरात आणखी 2 वेगवेगळ्या हत्येच्या घटना समोर आल्या आहेत। विशेष बाब म्हणजे गेल्या 24 तासात या थरारक घटना घडल्याने उपराजधानी पुन्हा एकदा हादरली आहे। विधिमंडळ पक्षातील बहुमताच्या आधारे अजित पवार गट हाच मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्याचा निकाल केंद्रीय निवडणूक आयोगाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बाजूने दिला आहे। पक्षाचे अधिकृत नाव आणि घड्याळ हे चिन्ह अजित पवार गटाला देण्याचा निकाल निवडणूक आयोगाने दिला।
नवी मुंबई मनसेच्या वतीनं ब्रास बँड लोककलेच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे उपस्थित होत्या। यावेळी त्यांनी राज्यात बिघडलेल्या कायदा आणि सुव्यवस्थेबाबत बोलताना राज साहेबांनी मागे सांगितले आहे, 48 तासात महाराष्ट्र सरळ करण्याची ताकद महाराष्ट्र पोलिसांमध्ये आहे। कोणताही राजकीय दबाव न टाकता पोलिसांच्या हाती राज्य द्यावे, सरळ होईल। मग राज्य यूपी बिहार झालेला आहे आणि पुढे ते होऊ नये म्हणून सरकारने याबाबत दखल घ्यावी, अशा प्रकारे वक्तव्य शर्मिला ठाकरे यांनी व्यक्त केलं आहे। मध्यरात्रीच्या सुमारास अवकाळी पावसासह गारपीट झाली। यात मोठ्या प्रमाणात शेत पिकाचं नुकसान झालं आहे। भंडाऱ्याच्या पहेला क्षेत्रातील चोवा, नवरगाव आणि परिसरातील गावातील नागरिकांना या अवकाळी पावसाचा चांगलाच फटका बसला आहे। या अवकाळी पावसाने रब्बी हंगामातील गहू, धान पीक, चणा इत्यादी सह पालेभाजी पिकांना मोठा फटका बसला आहे। टोमॅटो, वांगी, फळबाग या गारपीटामुळे अक्षरशः जमीनदोस्त झाली आहे, तर काही कौलारू घरातील नुकसानीचा सामना करावा लागत आहे। या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांना पुरता हतबल झाला असल्याचे चित्र दिसत आहे। भारतीय जनता पार्टीचे माजी उपाध्यक्ष म्हणून काम पाहिलेले दिलीप माने आज आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेना ठाकरे गट प्रवेश करत आहेत। यावेळी दिलीप माने म्हणाले की आता महाराष्ट्र राजकारण अत्यंत गढूळ झालेलं आहे। यातच राज्याच्या स्थैर्यासाठी, उन्नतीसाठी उद्धव ठाकरे लढा देत आहेत। यात खारीचा वाटा उचलण्याच्या उद्दिष्टाने आम्ही सर्वांनी ठाकरे गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला असल्याचं म्हटलं आहे। सह्याद्री बुलेटिन मध्ये ते संबंध मात्र तुम्ही पाहत राहा 24 सह्याद्री। शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री।